नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रोशन आंटी मिठूला एव्हरग्रीन सॉंग्स लावण्यासाठी आग्रह करत असतात आणि तेजा त्यांची मज्जा घेत असते. आता तितक्यात तिथे वल्लरी मनोजने गिफ्ट केलेला वेस्टर्न गाऊन घालून बाहेर येते. आता प्रेरणाचं तिच्याकडे लक्ष जातं आणि ती म्हणते की गप्प बसा गं तुम्ही आणि तिकडे बघा जरा. तेव्हा सर्वच जण वल्लरीकडे बघायला लागतात आणि बघतच राहतात. आता वल्लरी खूपच सुंदर दिसत असते. आता प्रेरणा तिला बघून म्हणते की आली आपल्या बुलबुल बागेची हिरोईन, काय गोड दिसते आहेस ग. सर्वजण वल्लरीचं कौतुक करायला लागतात. आता रोशन आंटी म्हणतात की एकदम प्रिन्सेस दिसते आहेस प्रिन्सेस. तर मिठू म्हणते की प्रेरणा दी बरोबर बोलते, मी जर प्रोड्युसर असते ना तर तुला हिरोईनच बनवलं असतं मी. तेव्हा तेजा म्हणते की तू छानच दिसते आहेस, फक्त ते गळ्यातलं मंगळसूत्र आणि बांगड्या वेस्टर्न गाऊनवर नाही शोभत ग ते. आणि कोण घालतं असं? एक काम कर ना, ते काढून ठेव ना प्लीज. अगं वेस्टर्न गाऊनवर त्या बांगड्या म्हणजे पिझ्झाला लसणाची फोडणी दिल्यासारखं आहे ग, नको नको काढते. यावर वल्लरी घाबरून म्हणते की बापरे काय बोलतायत तेजाताई तुम्ही, हे नाही काढू शकत मी. तेव्हा तेजा म्हणते की काढायचं नसतं म्हणजे त्याच्यावर नाही बरोबर दिसत ते. तितक्यात तेजाचं मिठूकडे लक्ष जातं. मिठू चिप्स खाण्यात गुंग असते. आता तेजा तिला ओरडते आणि म्हणते की मिठू अजून पार्टी सुरू व्हायची आहे, ठेवते चिप्स. तेव्हा प्रेरणा म्हणते की बघ ना एवढं खाते पण जातं कुठं तेच समजत नाही आहे. यावर तेजा म्हणते की हिने श्वास घेतला ना तरी कॅलरीज बर्न होतात हिच्या, आपल्यासारखं नाही मेहनत नाही करावी लागत हिला. आता श्वेता मात्र खूप शांत आणि टेन्शनमध्ये असते. आता तेजा तिच्याकडे बघते आणि म्हणते की ओ मॅडम एवढं वाईट बोलले का मी, एवढा वाईट जोक होता का हा, हस ना जरा, गप्प गप्प काय आहेस. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. श्वेता विचारते की जोक झाला का, सॉरी. तेव्हा सगळेच श्वेताकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेजा तिला विचारते की काय झालं आणि परत म्हणते की एक मिनिट, म्हणजे हा ड्रेस तुझा छान आहे, चांगला दिसतो आहे, पण अजून जरा छान काहीतरी फॅन्सी घालायचं ना. मी बघ कधी नाही ते मिठूने सांगितलं म्हणून मी सुद्धा रेडी झाले आहे पार्टीसाठी, तू पण घालायचं ना काहीतरी, आज तर अनिमेष येतो आहे. यावर प्रेरणा म्हणते की म्हणजे सुंदर दिसते आहेस पण अजून छान नटली असतीस तर मज्जा आली असती ना. तेव्हा श्वेता म्हणते की एवढं काय त्या पार्टीचं. यावर मिठू म्हणते की एवढं काय म्हणजे आजची पार्टी स्पेशल आहे ना म्हणून तर तयार झाला आहोत ना सगळे. तेव्हा तेजा तिला म्हणते की तू पण ना ह्या वल्लरीसारखं अनिमेषकडून मागून घे ड्रेस. आणि परत वल्लरीला म्हणते की म्हणजे तू मागून नाही घेतला पण हिला कसा दिला हिच्या नवऱ्याने, तसं तू पण अनिमेषला सांग, आता लगेच येताना घेऊन येईल बघ. तेव्हा मिठू म्हणते की मालदार बॉयफ्रेंड असल्याचे फायदे, पण श्वेता गप्पच उभी असते. तेव्हा तेजा तिला विचारते की श्वेता अनिमेष येणार आहे ना पार्टीला. यावर तेजा सांगते की हो मला म्हणालाही येणार आहे म्हणून, येतच असेल. यावर ट्रॅफिकमध्ये अडकलं वगैरे असेल. तितक्या डोरबेल वाजते. आता मिठू धावत जाऊन अनिमेष आला असं म्हणून दरवाजा उघडते. तर मनोज आलेला असतो. आता तेव्हा सर्वजण मनोजला चिडवायला लागतात की अगदी वेळेवर आला आहात पार्टीला, बायकोशिवाय करमत नसेल ना. यावर मनोज म्हणतो की अहो नाही ताई, लवकर तयार झालो म्हणून म्हटलं वेळेवर जाऊया. आणि तो वल्लरीकडे बघून खूप खुश होतो आणि तिला खुणावून सांगतो की खूप छान दिसते आहेस. आता तेजा त्यांच्या लक्षात आणून देते की ती सुद्धा त्यांच्याकडे बघते आहे. तेव्हा वल्लरी आणि मनोज लाजून हसायला लागतात. तितक्यात परत डोरबेल वाजते. तर मिठू परत खुश होऊन की आता पक्का अनिमेषच आला असणार असं म्हणून ती दरवाजा उघडायला लागते. तर यावेळी समीर आलेला असतो. आता समीर आतमध्ये येताच प्रेरणा त्याला पाणी देते. आता मिठू श्वेताला म्हणते की श्वेता बघ ना समीर सर पण आले, मनोज जिजू पण आले आणि तुझा अनिमेष कुठे राहिला आहे. तेव्हा श्वेता खूप टेन्शनमध्ये येते. आता तेजा श्वेताला विचारते की श्वेता कुठे आहे अनिमेष, तसं बघायला गेलं तर पहिल्यांदाच घरी येतो आहे ना, एवढा का भाव खातोय. मिठू म्हणते की फोन कर ना त्याला. आता तेजा हसत श्वेताला म्हणते की तू नक्की त्याला इन्व्हिटेशन दिलं आहेस ना पार्टीचं, बोलवलं आहेस ना, पार्टी आजच आहे उद्या नाही आहे, नाहीतर यायचा उद्या. तेव्हा श्वेता खूप चिडते आणि रागाने तेजाकडे बघायला लागते आणि काही न बोलता आतमध्ये निघून जाते. आता सगळेच आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात. तेजा चिडून म्हणते की मी काय बोलले आता एवढं हिला. तेव्हा सर्वजण तेजाला समजावतात आणि गप्प राहायला सांगतात. आता प्रेरणा सर्वांना समजावत म्हणते की काय गं तुम्ही अनिमेषबद्दल बोललेलं तिला आवडत नाही माहिती आहे ना आपल्याला, मग काय आहे तुमचं. यावर तेजा म्हणते की मग राहिलं अनिमेषच्या नावाने समोसे मलाच खावे लागतील असं म्हणून ती समोसे उचलते आणि तिथून निघून जाते. आता प्रेरणा समीरची मनोजसोबत ओळख करून देते.
आता मनोज समीर आणि प्रेरणाचं दोघांचंही अभिनंदन करतो. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की श्वेता इकडे आतमध्ये येऊन खूपच चिडलेली असते. ती रागातच अनिमेशला कॉल करायला लागते, पण अनिमेश काही कॉल रिसीव करत नाही. तेव्हा श्वेता अजूनच चिडते आणि रडायला लागते. आता रागातच तिचं लक्ष तिथे असणाऱ्या एका कटरकडे जातं आणि ती तो कटर हातामध्ये घेऊन स्वतःचा हात कापून घेण्यासाठी घट्ट डोळे मिटून घेते. तितक्यात बाहेरून प्रेरणा तिला आवाज देते की श्वेता, अगं पटकन बाहेर ये, अनिमेश आले आहेत. तेव्हा श्वेता खूप शॉक होते आणि स्वतःशीच म्हणते की अनिमेश, आणि ती पटकन हातातला कटर फेकून देते आणि डोळे पुसून खुश होऊन दरवाजा उघडते. बाहेर सर्वच जण अनिमेशसोबत बोलत असतात. आता श्वेता घाबरत बाहेर येते आणि खूप शॉक होऊन अनिमेशकडे बघायला लागते. आता अनिमेश श्वेताजवळ येतो आणि म्हणतो की हॅलो क्युटी पाय, असं म्हणून तो तिला मिठी मारतो आणि म्हणतो की खरंच सॉरी गं, मला उशीर झाला यायला. सगळे आश्चर्याने त्या दोघांकडे बघत असतात. आता अनिमेश श्वेताला म्हणतो की ट्रॅफिकच एवढं होतं की काय सांगू, प्लीज माझ्यावर रागवू नकोस ना, आणि कान पकडून म्हणतो की खरंच सॉरी, चिडली नाहीस ना माझ्यावर. तेव्हा श्वेता घाबरत म्हणते की नाही. आता अनिमेश खुश होऊन म्हणतो की थँक्यू सो मच, असं म्हणून तो परत श्वेताला मिठी मारतो. सगळेच आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. आता अनिमेश म्हणतो की थँक गॉड ही चिडली नाही, आणि तो सगळ्यांना स्वतःची ओळख करून देत म्हणतो की मी अनिमेश. आता तो प्रेरणाजवळ जातो आणि म्हणतो की जिच्या चेहऱ्यावर प्रेम आणि माया आहे, वेगळं वेगळं करून लोकांना खाऊ घालण्याची जिला आवड आहे, अशी या घरची अन्नपूर्णा प्रेरणाताई. तेव्हा सगळे खूप खुश होतात आणि म्हणतात की बरोबर ओळखलं. तेव्हा प्रेरणा खुश होऊन म्हणते की श्वेता, नक्की काय काय सांगून ठेवलं आहेस यांना. आता अनिमेश वल्लरी समोर जातो आणि म्हणतो की आता ही आहे वल्लरी ताई, बाहेरून जेवढी साधी सोज्वळ, आतून तेवढीच खंबीर, लॉ स्टुडंट, बरोबर ना. तेव्हा वल्लरी खुश होऊन म्हणते की श्वेताताई, यांना तर सगळंच माहिती आहे. आता अनिमेश तेजाजवळ जाऊन म्हणतो की इनका तो सिर्फ नाम ही काफी है, तेजा भाई, राईट. आता मोठमोठ्या लोकांना हिच्याकडे बघून घाम फुटतो, स्वतःच्या टर्म्सवर जगणारी तेजा भाई. तेव्हा तेजा म्हणते की वा श्वेता, आमची जन्मकुंडली, वेळ, डिटेल्स वगैरे दिलं नाहीस ना तू यांना, सगळंच माहिती आहे यांना आपल्याबद्दल. आता अनिमेश मिठूसमोर जातो आणि म्हणतो की अरे बापरे मॅम, तुमचं ऑटोग्राफ मिळेल का. नाही म्हणजे पुढे जाऊन तुम्ही मोठ्या स्टार होणार आहात हे तर कन्फर्म आहे, म्हणून म्हटलं आत्ताच मागून घ्यावं ऑटोग्राफ, काय वाटतं तुम्हाला. तेव्हा मिठू खुश होऊन म्हणते की थँक्यू सो मच. आता अनिमेश मनोज आणि समीरकडे बघून म्हणतो की आता फक्त हे दोघे उरले आहेत ज्यांना मी ओळखत नाही. आता प्रेरणा म्हणते की खरंच की, आणि म्हणते की थांबा मी सांगते, असं म्हणून ती मनोजची ओळख करून देते आणि सांगते की हे मनोज भाऊजी म्हणजे मनोज भांबरे, आमच्या वल्लरीचे मिस्टर. तेव्हा अनिमेश मनोजजवळ जातो आणि म्हणतो की खूप छान वाटलं भेटून. आता वल्लरी समीरची ओळख करून देत म्हणते की आणि हे समीर सर प्रेरणाताईंचे होणारे आणि लग्न ठरलं आहे ना त्यांचं. अनिमेश समीरचं अभिनंदन करतो आणि म्हणतो की तुम्ही सर्वांनी एक गोष्ट नोटीस केली आहे का, नाही म्हणजे या घरात राहणाऱ्या सगळ्या मुलींचे लाईफ पार्टनर्स हँडसम आहेत, इन्क्लुडिंग मी. तेव्हा सगळेच हसायला लागतात. आता मिठू अनिमेश जवळ जाते आणि म्हणते की अनिमेश, मी तुला खरं सांगू का, श्वेताला जेवढा तुला भेटून आनंद झाला नसेल ना, तेवढा आनंद मला झाला आहे. अनिमेश विचारतो की पण कारण काय. तेव्हा मिठू सांगते की लपवून ठेवलं होतं ना तुला एवढा दिवस, बॉयफ्रेंडबद्दल एवढा सस्पेन्स क्रिएट केला होता ना की आमच्यासाठी टू मच झालं होतं. आता अनिमेश म्हणतो की त्याचं काय आहे, लोकांना वाट बघायला लावून एंट्री केली ना की भाव वाढतो आपला, म्हणून आलो नाही एवढे दिवस. आता मिठू खुश होऊन म्हणते की सॉलिड आहेस यार तू, आणि विचारते की मला सांग तू आणि श्वेता पहिल्यांदा कुठे भेटलात. तेव्हा श्वेता घाबरून म्हणते की बस की आता सगळं काय आजच विचारणार आहात का. यावर मिठू म्हणते आता काय झालं तुला चिडायला, अनिमेश तू सांग रे. आता यावर श्वेता म्हणते की अगं पार्टी सुरू करायची आहे ना. तेव्हा अनिमेश म्हणतो की श्वेतू बेबी, या पार्टीची सुरुवात आपल्या त्या किस्स्याने सुरू केली तर. तेव्हा सगळेच म्हणतात की सांग बिंदास. आता मग अनिमेश त्यांची स्टोरी सांगायला लागतो. आता यानंतर आपण पाहतो की समीर आणि प्रेरणा केक कट करत असतात आणि एकमेकांना भरवतात. आता सर्वजण खूप खुश असतात आणि सर्वजण पार्टी एन्जॉय करत असतात. आता अनिमेश श्वेताला विचारतो की श्वेतू बेबी, तुला अजून काही हवं आहे का, तुला कोल्ड्रिंक हवं आहे का. तेव्हा श्वेता घाबरत म्हणते की नाही नको. अनिमेश जबरदस्तीने तिच्या हातातील प्लेट घेतो आणि म्हणतो की ते प्लेट ना माझ्या हातामध्ये दे, आणि विचारतो की भरू का मी तुला. सगळेजण खूप कौतुकाने त्या दोघांकडे बघत असतात. आता रोशन आंटी खुश होऊन म्हणतात की बघा त्यांच्याकडे किती प्रेमळ कपल आहे, एक दुसऱ्यांची केवढी काळजी करतात. यावर वल्लरी म्हणते की हो ना, अगदी खरं आहे. आता रोशन
आंटी म्हणतात की श्वेताच्या हँडसम हंकला बघून मला माझ्या हबीची आठवण आली. अनिमेष रोशन आंटीला म्हणतो की ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि तो रोशन आंटीजवळ जाऊन म्हणतो की रोशन आंटी आय लव्ह यू. आता मिठ्ठू रोशन आंटीला विचारते की रोशन आंटी तुम्ही कसे भेटलात सांगा ना. तेव्हा रोशन आंटी त्यांची लव्ह स्टोरी सांगायला लागतात. तेव्हा सगळेच जण खुश होऊन त्यांची स्टोरी ऐकत असतात. आता समीर म्हणतो की वाव रोशन आंटी तुमची स्टोरी तर एकदम रोमॅन्टिक आहे फिल्मसारखी. तेव्हा मिठ्ठू म्हणते की मला पण हवा आहे यार रोमॅन्टिक बॉयफ्रेंड. आता वल्लरी विचारते की रोशन मावशी तुम्ही त्यांना कोणालाही न सांगता भेटायला जायचा. यावर सगळे खूप हसायला लागतात. आता रोशन आंटी म्हणतात की वल्लरी अरे रोमॅन्स करायला काय घरून लायसन घेऊन जातात का, काय पण बोलते ही, असं म्हणून त्या पुढे सांगायला लागतात. तेजा मात्र खूपच बोर झालेली असते आणि ती म्हणते की आवरा यार यांना कोणीतरी. आणि ती म्हणते की रोशन आंटी एंड काय झाला एंड. तेव्हा रोशन आंटी खुश होऊन म्हणतात की अरे शेवटी काय झालं आमचं मॅरेज झालं. यावर सगळेजण खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात. आता मिठ्ठू सर्वांना विचारते की कोणाला काही खायला हवं आहे का, आणि असं म्हणून ती जबरदस्तीने श्वेताला समोसे देते. तेव्हा श्वेता म्हणते की अगं मला नको आहे. यावर मिठ्ठू म्हणते की अगं हे तुझ्या एकटीसाठी नाही आहे, हे तुम्हा दोघांसाठी आहे, दो दिल एक जान. आता श्वेता म्हणते की अगं मला नाही चालत असं दुसऱ्यांच्या प्लेटमध्ये खायला वगैरे. तेव्हा अनिमेष शॉक होऊन विचारतो की दुसऱ्यांच्या. श्वेतू बेबी आज तुला काय झालंय, अशी कॉन्शियस नको होस, एका ताटात खाऊया. म्हणून कोण हट्ट करतं नेहमी, आणि असं म्हणून तो तिला स्वतःच्या हाताने भरवायला लागतो आणि म्हणतो की अगं सगळ्या मैत्रिणीच तर आहेत तुझ्या, यांना काय लाजायचं, खा स्वीट हार्ट पोट भरून खा. आता रोशन आंटी अनिमेष आणि श्वेताकडे बघून रडायला लागतात आणि म्हणतात की मला ना माझ्या बमनची आठवण आली. आम्ही पण असंच एका प्लेटमध्ये खायचो. ते माझ्या मदर इन लॉला ना अजिबात आवडायचं नाही. मग बमन काय करायचं माहिती आहे का, प्लेटमध्ये जेवण करून बेडरूममध्ये गुपचूप जायचा. मग आम्ही दोघे एका प्लेटमध्ये चोरून चोरून खायचो. लय मजा यायची. यावर वल्लरी म्हणते की रोशन मावशी तुम्ही किती छान सांगता, असं वाटते की ऐकतच राहावं. तेव्हा रोशन आंटी वल्लरीजवळ जाऊन बसतात आणि म्हणतात की वल्लरी असं एका प्लेटमध्ये खाल्ल्याने लव वाढतं. तेव्हा सगळेच जण खूप हसायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.